मित्रांनो, तुळस ही आपल्या जीवनातील अत्यंत पवित्र आणि पूजनीय वनस्पती आहे. परंतु तुळशीची योग्य पूजा कशी करावी हे तुम्हाला माहीत आहे का? तुळशीजवळ शिवलिंग का ठेवू नये हे तुम्हाला ठाऊक आहे का? तुळशीला पाणी कोणत्या दिवशी घालू नये याचे नियम तुम्हाला माहीत आहेत का? तुळशीची पाने कधी तोडावीत आणि कधी तोडू नयेत? तुळशीत दूध टाकल्याने काय होते? तसेच तुळस नेहमी हिरवीगार राहावी यासाठी काय उपाय करावेत? तुळस कधी लावावी, कुठे लावावी आणि कोणत्या प्रकारची तुळस लावावी? तुळशीच्या आसपास कोणत्या वस्तू ठेवाव्यात आणि कोणत्या ठेवू नयेत? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही जितकी काही सनातन धर्मातील प्राचीन पुराणे आणि शास्त्रे आहेत, त्या सर्वांचा सखोल अभ्यास करून तुळशीबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला तुळशीशी संबंधित सर्व मंत्र, पूजेचे नियम, ज्योतिषीय उपाय आणि पुराणात सांगितलेल्या विशेष कथा आणि संदर्भ यांची सविस्तर माहिती मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय मौल्यवान आहे आणि तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या विशेष व्हिडिओला. मित्रांनो, सनातन हिंदू धर्मात तुलसी हे वनस्पतीचे नाम मात्र नव्हे तर एक अत्यंत पूजनीय आणि दिव्य स्थान असलेले देवतासमान वृक्ष आहे. अनेक पुराणकथांमध्ये तुळशीचे महत्त्व प्रतिपादित केले गेले आहे. तुळस ही देवी लक्ष्मीचे रूप मानली जाते आणि भगवान विष्णूची अर्धांगिनी म्हणून तिची कथा सांगितली जाते. प्रत्येक हिंदू कुटुंबाच्या अंगणात तुळशी वृंदावन आढळतेच. धार्मिक श्रद्धेनुसार ज्या घरात तुळशीचे रोप असते, तेथे देवी लक्ष्मीचा वास असतो आणि त्या परिवारावर श्रीहरी विष्णूची विशेष कृपादृष्टी राहते. तुळशीमुळे घरातील वातावरण पवित्र होते, पापांचा नाश होतो आणि सुखसमृद्धी नांदते, अशी श्रद्धा आहे. तर चला आपण जाणून घेऊया तुळशीबद्दल सर्व माहिती. सर्वात पहिले आप जाणून घेऊ, तुळशीचे रोप कोणत्या दिशेला लावावे. घराच्या अंगणात तुळस लावताना योग्य दिशा निवडणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला अथवा ईशान्य कोपऱ्यात लावणे सर्वात शुभ ठरते. या दिशांना सूर्याची सकारात्मक ऊर्जा व प्रकाश सर्वाधिक मिळतो, जे तुळशीच्या वृद्धीला पूरक ठरते. पूर्व दिशा देवतांची दिशा समजली जाते, त्यामुळे तुळस पूर्वेला लावल्याने धार्मिकदृष्ट्या मंगलमय वातावरण निर्माण होते. जर उत्तरेला लावणे शक्य नसेल तर ईशान्य किंवा पूर्व दिशेला तुळस ठेवावी, असेही सांगितले जाते. तुळशीचे रोप बाल्कनीत किंवा खिडकीजवळ देखील या दिशांमध्ये ठेवू शकतो. दक्षिण दिशेला मात्र तुळस लावू नये, कारण दक्षिण ही यमाची दिशा समजली जाते आणि त्या ठिकाणी लावल्यास वनस्पतीला प्राणप्रतिष्ठेस अडथळे येतात, ऊर्जा क्षीण होते असे शास्त्रकथन आहे. शिवाय घराच्या गच्चीवर सुद्धा तुळस ठेवू नये असे वास्तुशास्त्र सांगते, कारण तेथे वाढ खुंटते आणि रोप लवकर सुकण्याची शक्यता वाढते. तुळशीभोवती नेहमी स्वच्छता व प्रकाश ठेवावा. अंधार आणि घाण तुळशीच्या पवित्र ऊर्जेला बाधा पोहोचवू शकतात. या नियमांचे पालन केल्यास तुळशीचे रोप घरात सुखशांती आणि समृद्धी आणते असा श्रद्धाभाव आहे. तुळशीला पाणी कधी आणि कसा घालावा? कोणता मंत्र म्हणावा? तुळशीची रोज पूजा करून तिला जल अर्पण करणे हा हिंदू धर्मात दैनिक नित्यकर्माचा भाग आहे. धार्मिक शास्त्रानुसार सूर्योदयानंतर स्नान करूनच तुळशीला पाणी घालावे. सकाळी स्वच्छ होऊन तुळशीमातेच्या रोपाजवळ दीपप्रज्वलन व प्रार्थना केल्यानंतर तिला शुद्ध जल अर्पण करायची परंपरा आहे. असे केल्याने घरातील ग्रहदोष आणि त्रासदायक ऊर्जा दूर होतात, तसेच देवी लक्ष्मीचा आशीर्वाद लाभतो असा विश्वास आहे. मात्र रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करू नये किंवा पाणी अर्पण करू नये, असा कठोर नियम आहे.
पौराणिक मान्यतेनुसार रविवारी माता लक्ष्मी भगवान विष्णूंसाठी निर्जळ उपवास करते, त्यामुळे या दिवशी तुळशीला पाणी घातल्याने त्या उपवासाचा भंग होईल अशी श्रद्धा आहे. रविवार विष्णूचा आवडता वार मानला जातो आणि तुळस विष्णुप्रिया आहे, म्हणून रविवारी तुळशीला जल अर्पण करण्याची प्रथा रूढ झाली. याशिवाय एकादशीला देखील तुळशीला पाणी घालण्यास मनाई आहे, कारण त्या दिवशी स्वयं तुळशी देवी विष्णुभक्तीत लीन असते अशी आख्यायिका आहे. अनेक भक्त या दिवसांत तुळशीजवळ फक्त दीप लावतात पण जलर्पण टाळतात. रोज सकाळी तुळशीला पाणी घालताना विशिष्ट मंत्र जपल्यास ती पूजा पूर्णत्वाला जाते असा उल्लेख धर्मग्रंथात आहे. तुळशीला जल अर्पण करताना प्रार्थना म्हणून हा तुळसी मंत्र म्हणावा, अशी धार्मिक संहितेतील कृती आहे. महाप्रसाद जन्नी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्यम तुलसी त्वं नमोस्तुते. या मंत्राचा अर्थ असा की हे महाप्रसाद जन्नी तुलसी, सर्व सौभाग्य वाढवणारी देवी, तू प्रारब्धातील तापत्रय व व्याधी दूर करणारी आहेस, तुला नमस्कार आहे. हा मंत्र उच्चारत तुळशीला पाणी घातल्याने पूजा फलदायी होते अशी श्रद्धा आहे. नियमितपणे मंत्रोच्चारासह तुळशीला जल अर्पण केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात व मनोकामना पूर्ण होतात, घरात सुखसमृद्धी नांदते असे धर्मग्रंथात वर्णन आहे. ध्यान द्यायची आणखी एक गोष्ट म्हणजे तुळशीला नेहमी तांब्या किंवा पितळ धातूच्या भांड्यातूनच पाणी द्यावे, ते अधिक शुभ मानले जाते. जल अर्पण अति आवश्यक तेवढेच करावे, खूप जास्त किंवा खूप कमी पाणी देऊ नये आणि सायंकाळी, विशेषतः सूर्यास्तानंतर तुळशीला हात लावू नये, कारण त्या वेळेला तुळशीमातेचा विश्रांतीचा काळ असतो अशी समजूत आहे. या सर्व नियमांचे पालन केल्यास तुळशीचे पूजन शास्त्रसंमत रीतीने होते. तुळशीचे रोप कोणत्या दिवशी लावावे? शुभ मुहूर्त आणि संकेत. तुळशीची लागवड देखील शुभ तारखेला करावी अशी संकल्पना आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार कार्तिक महिना तुळस लावण्यासाठी सर्वात उत्तम आणि पुण्यमय कालखंड मानला जातो. कार्तिक माह सुमारे ऑक्टोबर-नोव्हेंबर हा विष्णू भक्तीचा महिना आहे. या महिन्यात देवउठणी एकादशी किंवा प्रबोधिनी एकादशीला भगवान शाळीग्राम आणि तुळशीचे लग्न लावण्याची परंपरा आहे. कार्तिक शुक्ल एकादशीला साजा होत असलेल्या तुळशी विवाहापासून सर्व शुभ कार्यांना सुरुवात होते असे मानले जाते. त्यामुळे जर नवीन तुळशीचे रोप लावायचे असेल तर कार्तिक महिन्यातील एखादा शुभ दिवस याहून श्रेष्ठ ठरणार नाही. विशेषतः कार्तिक महिन्यात येणारा गुरुवार तुळस लावण्यासाठी अत्यंत शुभ समजला जातो. कारण गुरुवार हा स्वयं भगवान श्री विष्णूला अर्पित वार असून तुळस श्री विष्णू यांना अतिप्रिय आहे. श्रद्धेनुसार गुरुवारी घरात तुळशीचे रोप लावल्याने भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते. तुळशीला लक्ष्मीचे स्वरूप मानले जात असल्याने शुक्रवारचा दिवस देखील तुळशीच्या लागवडीसाठी अनुकूल आहे. शुक्रवारी तुळस लावल्याने घरात धनवैभव आणि ऐश्वर्य येते असे मानले जाते, कारण शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस आहे. काही ठिकाणी असा संकेतही पाळला जातो की शनिवारच्या दिवशी तुळस लावल्यास घरातील दीर्घकाळच्या आर्थिक अडचणी दूर होतात. हा एक ज्योतिषीय उपाय मानला गेला आहे. सर्वसाधारणपणे गुरुवार, शुक्रवार किंवा शनिवार हे 3 दिवस तुळस लागवडीकरिता शुभ मानले गेले आहेत. या व्यतिरिक्त काही मान्यता अनुसार चैत्र महिन्यात, विशेषतः वसंतातील नवरात्रीमध्येही चैत्र नवरात्र तुळशीचे नवीन रोप लावणे योग्य ठरते. धार्मिक हेतूने याचे कारण असे दिले जाते की या काळात सृष्टी नवचैतन्याने बहरत असते आणि तुळशीसारखी पवित्र वनस्पती नवीन वातावरणात लवकर रुजते. अर्थातच तुळस लावताना सोमवार किंवा रविवार टाळण्याकडे कल असतो, कारण काही कुटुंबात सोमवारी शिवोपासना तर रविवारी तुळशीपूजन विरहित असते. तसेच अमावस्या किंवा सूर्यास्त काळात तुळस लावू नये, उजाडत्या दिवशी किंवा शुभ मुहूर्तावरच लागवड करावी, असा अलिखित नियम पाळला जातो.
हे नियम परंपरेने आलेले असून त्यामागची धारणा म्हणजे नवीन रोप हा सकारात्मक शक्तीच्या साक्षीने वाढीस लागावा. संस्कृतीमध्ये असा दृष्टिकोन आहे की तुळशीचे रोप हे दान म्हणूनही अत्यंत शुभ मानले जाते. कोणाला तुळशीचे रोप भेट देताना गुरुवार किंवा शुक्रवारचाच दिवस निवडावा, जेणेकरून त्या व्यक्तीच्या आयुष्यातही सौभाग्य येईल. तुळशी रोपांचे आदानप्रदान ही सत्कर्म मानले गेले आहे, कारण त्यामुळे दोन्ही परिवारांना पुण्य लागते अशी श्रद्धा आहे. अशा रीतीने योग्य दिवस, योग्य वेळ आणि भावपूर्ण अंतःकरणाने तुळशीची स्थापना केल्यास ती घरासाठी सदैव मंगलमय फळ देते. तुळशीजवळ दिवा लावण्याचे धार्मिक कारण. प्रत्येक संध्याकाळी तुळशीमातेच्या समोर दिवा लावण्याची परंपरा हिंदू घराघरात पाहायला मिळते. दिवसा सूर्याचे तेज तुळशीला प्राप्त होते, तर सायंकाळी दीपज्योतीचे पवित्र तेज तुळशीसमोर प्रज्वलित केले जाते. यामागे धार्मिक भावना अशी की तुळशीच्या रूपाने माता लक्ष्मी आणि विष्णू आपल्या अंगणात विराजमान आहेत आणि संध्याकाळी त्या देवतांची आरती दीपप्रकाशाने करावी. विशेषतः कार्तिक महिन्यात संध्याकाळी तुळशीच्या रोपाखाली तूप किंवा तेलाचा दिवा लावणे अतिशय शुभ मानले जाते. शास्त्र म्हणते की कार्तिकाच्या पवित्र महिन्यात दर संध्याकाळी तुळशीसमोर दीप प्रज्वलित केल्याने श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यासह सर्व देवीदेवतांचे विशेष आशीर्वाद मिळतात. कार्तिक महिन्यातल्या नित्य तुळशी पूजेमुळे देवी लक्ष्मी घरात निवास करते आणि दररोजचा दिवाही तिची आरतीच बनते, असे पद्मपुराणातील कथन आहे. संध्याकाळच्या वेळेस तुळशीपुढे दिवा ठेवणे हे केवळ परंपरेचा भाग नाही तर त्यामागे आध्यात्मिक अर्थही आहे. तुळशी ही प्रकाशाची सात्विकतेची आवडती आहे. दिव्याची ज्योत म्हणजे ज्ञानाचे व प्रकाशाचे प्रतीक. तुळशीजवळ दिवा लावल्याने अंधार दूर होतो, तसेच घरातून अज्ञान व नकारात्मक ऊर्जा दूर होते, अशी भक्तांची धारणा आहे. दिव्याच्या प्रकाशात तुळशीचे पवित्र स्पंदन अधिक विस्तारते आणि संध्याकाळीही घराचे वातावरण शुद्ध राहते. एरवीही अनेक भाविक दर दिवशी सायंकाळी तुळशी आरती करतात व दीप लावतात. सोमवार, गुरुवार किंवा विशेष दिवसांच्या संध्याकाळी तुळशीपाशी विशेष रूपाने मोठा दिवा लावण्याची प्रथाही काही ठिकाणी आढळते. तुळशी वृंदावनात दिवा लावताना भक्तिभावाने प्रार्थना केली जाते की, हे तुलसी देवी, आमच्या घरातून अंधकार आणि दुःख दूर कर. धार्मिक ग्रंथातही नमूद आहे की कार्तिक महिन्यात रोज सकाळ संध्याकाळ तुळशीसमोर दीप लावल्यास अखंड पुण्यसंचय होतो. एकूणच तुळशीजवळ दिवा लावणे हा भक्ती आणि श्रद्धेचा प्रकाशमान प्रतीक आहे, ज्यामुळे ईश्वरकृपा प्राप्त होते आणि कुटुंब सुखसमाधानी राहते. तुळशीला दूध अर्पण करण्याचे नियम व काय? तुळशीला साधारणपणे पाणी आणि नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे, परंतु धार्मिक परंपरेत काही विशिष्ट प्रसंगी तुळशीला कच्चे दूध अर्पण करण्याचा नियम आढळतो. शास्त्रसंमत मतानुसार पाण्याव्यतिरिक्त दूध, साखर आणि इतर पदार्थ तुळशीमातेला अर्पण केल्यास तिच्या कृपेने विशेष फलप्राप्ती होते. विशेषतः गुरुवार आणि शुक्रवार या दिवसांत तुळशीला कच्चे दूध अर्पण करणे अत्यंत लाभदायक मानले जाते. भक्तिभावाने तुळशीमातेच्या रोपाच्या मुळाशी गोमूत्रासारखे शुद्ध कच्चे दूध हलकेच घालावे. दूध अर्पण करताना श्रीतुलसी विश्वपावनी, दुधार्पण गृहाण अशी मनोभावे प्रार्थना केली जाते. गुरुवारी दूध अर्पण केल्याने भगवान विष्णूचा आणि शुक्रवारी अर्पण केल्याने देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळतो असा विश्वास आहे. तुळशीला लक्ष्मीस्वरूप म्हणून धनसंपत्ती व सुखसमृद्धीची दाते मानले जाते, म्हणून दर शुक्रवारी तुळशीला कच्चे दूध अर्पण केल्याने आर्थिक प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होतात अशी ज्योतिषीय संकल्पना आहे. काही ठिकाणी व्यवसायात तोटा होत असेल तर शुक्रवारी तुळशीला दूध आणि साखरेचा नैवेद्य अर्पण करण्याचा उपाय सांगितला जातो. दूध अर्पण करताना ते कच्चे दूध म्हणजे उकळता थेट गायीचे दूध असावे, असे संकेत आहे. दूध अर्पणपूर्वी पाण्याप्रमाणेच सकाळी अंघोळ करून शुद्ध अवस्थेत असावे.
जसे पाणी तांब्या पितळेच्या भांड्यात घालतात, तसेच दूधही एखाद्या पवित्र पेल्यात घेऊनच अर्पण केले जाते. दूध अर्पण केल्यानंतर तुळशीचे रोप स्वच्छ पाण्याने हलकेच धुवून घ्यावे, जेणेकरून उरलेले दूध मुळाशी सडून जमिनीस इजा होणार नाही. तुळशीला दूध अर्पण केल्याने विष्णुलक्ष्मी प्रसन्न होऊन कुटुंबावर शुभ शकून मिळतात. विशेषतः गुरुवार शुक्रवारी हे केल्याने लक्ष्मीनारायणाची कृपा मिळू शकते अशी श्रद्धा आहे. सर्वसाधारणपणे तुळशीला रोज दूध घालण्याची आवश्यकता नाही, फक्त ठराविक दिवशी किंवा सणावारीच हा विधी केला जातो. उदाहरणार्थ, श्रावण महिन्यात किंवा विशिष्ट व्रताच्या दिवशी तुळशीला दूधपाणी अर्पण करून अभिषेक करतात. काही भक्त कार्तिक महिन्यात लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने तुळशीला दूध व मध यांचा संयोग अर्पण करतात. तुळशीला दूध अर्पण करत असताना तिच्या भोवती प्रदक्षिणा घालून ओम वृंदावन विनोदिनी महाविष्णू प्रिये नमः अशी स्तुती केली जाते. ज्यांना संततिप्राप्तीचा मनोदेश असतो तेही शुक्रवारी तुळशीला दूध वाहण्याचा नवस करतात, अशी भक्तिपर प्रथा आहे. सारांशतः तुळशीला कधीकधी दूध अर्पण करणे हे तिच्या पूजेचा एक विशेष अंग आहे. योग्य दिवशी शास्त्रोक्त पद्धतीने दूध अर्पण केल्याने तुळशीमातेचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनातील अनेक बाधा दूर होतात असे धर्मग्रंथ आणि लोकश्रद्धा सांगते. त्यामुळेच श्रद्धेने भरलेल्या अंतःकरणाने आणि शुद्ध भावनेनेच हा विधी करावा, अशी गुरुजनांची शिकवण आहे. तुळशीची माती लावून स्नान केल्याचे लाभ. प्राचीन धर्मग्रंथात तुळशीच्या रोपाची केवळ पानेच नव्हे तर त्याच्या मुळाशी असलेली माती देखील अत्यंत पवित्र आणि पुण्यदायिनी मानली गेली आहे. पद्मपुराणात वर्णन येते की जो कोणी तुळशीच्या मुळाजवळची पवित्र माती अंगाला लावून स्नान करतो, त्याला सर्व तीर्थस्थानांच्या स्नानाचे फल मिळते. म्हणजेच गंगा स्नान, क्षीरसागर स्नान इत्यादी जितके पुण्य देतील तितके एकट्या तुळशीमाती स्नानाने मिळते, अशी महिमा सांगितली आहे. तुळशीची मूळमाती अंगाला लेप करून मग पाण्याने स्नान केल्याने शरीर आणि आत्मा शुद्ध होतात, पापक्षालन होते, रोगव्याधी दूर होतात आणि मन शांत व प्रसन्न होते अशी श्रद्धा आहे. अनेक संतमहंतांनी तुळशीच्या मातीचे महत्त्व गायले आहे. लोकपरंपरेत असेही म्हणतात की तुळशीच्या मुळाची किंचित माती कपाळाला लावल्यास जन्ममृत्यूच्या आवर्तनातून मोक्ष प्राप्त होतो. कारण तुळशी स्वयं विष्णुलक्ष्मी स्वरूप आहे आणि तिची माती म्हणजे तीर्थाचे सार आहे. भक्तांनी तुळशीची माती कपाळी उधळून त्वत्पादमूलमिदं तीर्थं नमामि तुलसीन्मः अशी प्रार्थना करावी, असे वर्णन काही ग्रंथात आढळते. तुळशी मातीला वृंदातीर्थ असेही म्हणतात. कुणालाही तीर्थयात्रेला जाणे शक्य नसले तरी दररोज अंघोळीपूर्वी तुळशीची माती कपाळावर आणि अंगाला लावून स्नान केल्यास त्याला तितकेच पुण्य मिळते अशी भाविकांची धारणा आहे. शास्त्रात वर्णन आहे की भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला तुळशीच्या मातीचे महात्म्य सांगताना म्हटले होते, हे उद्धवा, जो माझ्या तुलसीमातेच्या मुळीची माती भस्म म्हणून अंगाला लावतो, त्याचे पापकर्म नष्ट होऊन तो माझे धाम प्राप्त करतो. काही भक्त अंघोळ करताना पाण्यातही तुळशीपत्र किंवा तिची थोडी माती टाकतात, ज्यामुळे स्नानजल पवित्र होते असा त्यांचा विश्वास असतो. आयुर्वेदादृष्ट्या देखील तुळशीमधील जीवाणुनाशक गुण पाण्यात मिसळल्याने शरीर रोगमुक्त होते. पौराणिक उल्लेखानुसार एकादशीच्या दिवशी जर तुळशीच्या मुळाजवळची माती अंगाला लावून स्नान केले तर हजारो तीर्थस्नानांचे फळ एकाच क्षणात प्राप्त होते असा चमत्कार सांगितला जातो. म्हणून काही जण विशेषतः एकादशीला हा विधी करतात. यामागील भावार्थ असा की एकादशी हा विष्णू उपासनेचा श्रेष्ठ दिवस आणि तुळशी विष्णूची प्रिया, तेव्हा त्या दिवशी तिची माती अंगाला लागू दिल्याने इहलोक परलोकातील सर्व पापपुण्याच्या गणना शून्य होऊन जातात. इतके महान पुण्यफल तुळशीमातेची साधी मातीही देऊ शकते. असं म्हटलं जातं की प्रत्येक भक्ताने आपल्या घरी तुळशीच्या कुंडीखाली थोडी गंगामाती किंवा पवित्र मृदा ठेवावी. कारण वर्षभर तुळशीच्या मुळांद्वारे ती माती पावन होत असते.
वर्षाअखेरीस कार्तिकी एकादशीला त्या मातीचा विभूतीसारखा वापर करून नवीन माती ठेवतात. ही एक धार्मिक रीत आहे. एकूणच तुळशीची माती ही भक्तांसाठी प्रसाद बनते. तिचा लेप लावून अंघोळ करणे म्हणजे जणू तीर्थस्नानच करणे समान असल्याचे शास्त्रवचन आहे. तुळशीमाती स्नानाचे आणखी काही लाभ पुराणग्रंथांनी सांगितले आहेत, जसे शरीरावरील अज्ञानरूपी मळ दूर होतो, आसुरी प्रवृत्ती नाहीशी होते आणि सात्विकता वाढते. सर्वांगे हरिचंदन असा शब्दप्रयोग काही ठिकाणी येतो, ज्याचा अर्थ तुळशीची पावन भस्म म्हणजे हरिचंदन समान पवित्र लेप होय. त्यामुळेच अनेक भक्त घरातील लहान मुलांच्या व मोठ्यांच्या कपाळाला तुळशीची माती लावूनच दिवसाची सुरुवात करवतात. आपणही श्रद्धेने हा सोपा परंतु फलदायी उपाय अवलंबू शकतो. आता जाणून घेऊया तुळशी संबंधित ज्योतिषीय आणि धार्मिक उपाय. तुळशीचे रोप केवळ आध्यात्मिक महत्त्वाचे नाही तर त्याला ज्योतिषशास्त्रातही विशेष स्थान दिले गेले आहे. घरात तुळस असणे म्हणजे ग्रहदोषांना दूर ठेवणे असा समजा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तुळस ही बुध ग्रहाशी संबंधित असल्याने बुध ग्रहाच्या अशुभ प्रभावामुळे तुळशीचे रोप वाळू लागते. जर घरातील तुळस वारंवार सुकत असेल तर कुंडलीत बुधदोष किंवा इतर ग्रहांचा प्रकोप सूचित होतो असे काही जाणकार मानतात. म्हणूनच तुळशीचे रोप हिरवेभरे ठेवण्यासाठी आपल्याला त्या ग्रहांना संतुष्ट करण्यासाठी उपाय करावे लागतात, अशी ही धारणा आहे. तुळशी सुकणे हा लक्ष्मीचा अवकृपा किंवा वास्तुदोषाचाही संकेत मानला जातो. त्यामुळे अशा प्रसंगी लगेच नवीन तुळस लावून घराची शुद्धी करावी, हा सल्ला दिला जातो. तुळशी संबंधी काही साधे ज्योतिषीय उपाय जन्मांसात लोकप्रिय आहेत. उदाहरणार्थ, व्यवसायात सततोटा होत असेल तर दर शुक्रवारी तुळशीला कच्चे दूध आणि खडीसाखर अर्पण करावी असा उपाय सांगितला जातो, ज्यामुळे आर्थिक अडथळे दूर होतात. याशिवाय परिवारात सतकल होत असेल तर दर मंगळवारी तुळशीसमोर दिव्याच्या ज्योतीत घी आणि कापूर जाळावे, असेही काही जण करतात. तुळशीची नियमित पूजा केल्याने नवग्रह शांत होतात आणि अनिष्ट शक्ती दूर पळतात, असा लोकविश्वास आहे. दररोज सकाळी तुळशीला प्रदक्षिणा घालून प्रार्थना केल्यास घरातील वाईट वास्तुदोष नाहीसा होतो असेही म्हटले जाते. विशेष उल्लेखनीय म्हणजे तुळशीचा उपयोग दृष्टदोष, वाईट नजर घालवण्यासाठीही केला जातो. ग्रामीण भागात आजही जर एखाद्याला वाईट नजर लागली असेल तर त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 तुळशीची पाने आणि 7 काळी मिरी फिरवून ती वाहत्या पाण्यात सोडतात. असे केल्याने नजरदोष दूर होतो, अशी प्राचीन टोटका प्रथा आहे. तुळशीच्या पानांमध्ये आणि मंजियात, फुलोयात अशी शक्ती आहे की ती नकारात्मक ऊर्जा शोषून घेते, असा आध्यात्मिक विज्ञान आहे. म्हणूनच भूतबाधा, नजर लागणे, भय इत्यादी प्रसंगी तुळशीपत्रांचा अंगावर मंत्रोच्चारासह स्पर्श केला जातो. काही ठिकाणी लहान बालकाच्या उशाशी तुळशीची माळ किंवा पान ठेवतात जेणेकरून त्याला दुष्टशक्तींचा त्रास होऊ नये. तुळस हे सर्व रोगनाशक वृक्ष आहे असेही म्हणतात, जे थोड्याफार प्रमाणात आयुर्वेदिक दृष्टीने खरे देखील आहे. त्यामुळे ज्योतिषात सांगितले जाते की घरात तुळशीचे रोप असले की आरोग्यासंबंधी संकटे कमी होतात आणि शत्रुदोष व जंतुदोषपासून संरक्षण मिळते. नवग्रहात बिघाड असेल, उदा. मंगळ दोष, शनी साडेसाती, तर त्यांचे शमन करण्यासाठी तुळशीचे पूजन उपयुक्त ठरते. काही ज्योतिषविद्गण सांगतात की शनिदोष शमवण्यासाठी दर शनिवारी तुळशीजवळ दिवा लावून ओम प्रभू संकटमोचन हनुमते तुलसीप्रियाय नमः असा जप करावा. तर कुणी बुद्धदोष निवारण्यासाठी बुधवारी तुळशीला हिरव्या रंगाची वस्तू, उदा. हिरवा कापड वाहण्याचा सल्ला देतात. घरात एकापेक्षा अधिक तुळशीची रोप असतील तर त्यांची योग्य निगा राखावी, कारण निर्जीव किंवा सुकलेल्या तुळशीमुळे उलटा परिणाम होऊ शकतो, अशीही समजूत आहे. शास्त्रानुसार तुळशीची पानं तोडताना देखील तुलस्यै नमः म्हणावे व क्षमा मागावी, कारण तुळस ही साक्षात देवी आहे.
कोणत्याही शुभ कार्यासाठी घरातून निघताना तुळशीचे दर्शन घेऊनच बाहेर पडावे, हाही एक अलिखित नियम अनेक कुटुंबात आचरला जातो. त्यामुळे प्रवास यशस्वी होतो आणि कार्यसिद्धी मिळते असे मानले जाते. तुळशीला हिंदू संस्कृतीमध्ये श्री तुलसी किंवा वृंदावनी असे आदरपूर्वक संबोधले जाते. ती केवळ एक वनस्पती नसून सद्गुण, शुद्धता आणि भक्तीचे प्रतीक आहे. तिच्यावर रचलेल्या कथा सांगतात की तुळशी देवीच्या प्रीत्यर्थ केलेले थोडेसे सेवाकार्य देखील ईश्वराला परमप्रिय आहे. त्यामुळेच प्रत्येक भक्त तुळशीची पूजा मोठ्या प्रेमाने व आदराने करतो. सनातन धर्मात तुळशी वाचून कोणतेही पूजन पूर्णत्वास जात नाही. तुळशीची पानं, फुले हे विष्णू, शिव इत्यादी देवतांच्या चरणी अर्पण केल्याशिवाय पूजा संपूर्ण मानली जात नाही. भगवद्गीतेत भगवान कृष्ण म्हणतात, पत्रम पुष्पम फल तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. यात पत्रम म्हणजे तुळशीपत्र असे भाविक मानतात. म्हणजे जो भक्त मला प्रेमाने तुळशीचे पान अर्पण करील, तो मला सर्वस्व अर्पण केल्यासमान आहे. चला आता जाणून घेऊया तुळशी जवळ शिवलिंग का ठेवले जात नाही. मित्रांनो, तुळशीचे रोप अत्यंत पवित्र मानले जात असले तरी तुळशीजवळ शिवलिंग किंवा भगवान शंकराची इतर प्रतीके ठेवू नयेत असा संकेत आहे. वास्तुशास्त्रानुसार तुळशीच्या परिसरात शिवलिंग, गणेश मूर्ती किंवा शिवपरिवारातील कोणतीही वस्तू ठेवू नये. तसं केल्यास त्याचा नकारात्मक परिणाम संभवतो आणि भोलेनाथ, शंकर कोपतात. धार्मिक दृष्टिकोनातून यामागचे कारण एका पौराणिक कथेत आढळते. या कथेनुसार असुरराज जालंधर हा भगवान शंकरांच्या अंशापासून उत्पन्न झालेला एक पराक्रमी राक्षस होता. जालंधराच्या अपार शक्तीचे गुपित त्याची पत्नी वृंदा हिचे अतूट पतिव्रत होते. तिच्या शुद्ध पत्नीनिष्ठेच्या पुण्यफलामुळे जालंधराला पराभूत करणे देवांना अशक्य झाले होते. देवतांना जालंधराचा अत्याचार थांबवण्यासाठी युक्ती शोधावी लागली. भगवान विष्णूंनी यासाठी कपट युक्तीने जालंधराचे रूप धारण करून वृंदेचे पतिव्रत्य भंग केले. त्या क्षणी तिचे संरक्षण कमजोर पडल्यामुळे भगवान शिवांनी जालंधराचा वध केला. परंतु पतीच्या मृत्यूची आणि विष्णूच्या मायेची सत्यस्थिती कळताच वृंदेला प्रचंड संताप आला. तिने क्रोधाने भगवान विष्णूंना शाप दिला की त्यांनी दगड, शाळीग्राम बनावे. वृंदेच्या संतापाने व्याकुळ होऊन श्री विष्णूंनी तिला तुलसी वनस्पती होण्याचा वर किंवा शाप दिला. वृंदा त्याग करून सती गेल्यानंतर त्या ठिकाणी तुळशीचे रोप उत्पन्न झाले. देवेंद्रांनी दिलेल्या वरदानामुळे तुळशीला विष्णुप्रिया असा मान मिळाला. ती विष्णूला अतिप्रिय झाली. तथापि वृंदेचा पती जालंधर शिवामुळे मारला गेला होता आणि तुलसीला शापित अवस्था प्राप्त झाली होती. त्यामुळे शिवपूजेत तुळशीपत्रांचा वापर वर्ज्य मानला गेला. आजही शंकराच्या पिंडीवर तुळस अर्पण केली जात नाही. शिवलिंगाजवळ तुळस ठेवू नये यामागे हेच पुराणकथेनिर्मित धार्मिक स्पष्टीकरण आहे. या कथेमुळे भगवान शंकर आणि तुळशी यांच्यात एक प्रकारचा रुसवा असल्याची श्रद्धा आहे. परिणामतः शंकराला तुळशी अर्पण करता बेलपत्र वाहण्याची प्रथा आहे. भक्ती संप्रदायात असा विश्वास आहे की शिवलिंगाजवळ तुळस ठेवल्यास महादेव रुष्ट होतात आणि भक्तांच्या आयुष्यात संकटे येऊ शकतात. म्हणूनच तुळशीच्या निर्जान शिवपूजेत सहभाग नसावा अशी धर्ममर्यादा घालण्यात आली आहे. अशा प्रकारे तुळस ही भारतीय संस्कृतीत आध्यात्मिक महत्त्वाची, पावन आणि कल्याणकरी वनस्पती म्हणून प्रतिष्ठित आहे. तुळशीच्या रोपातून केवळ प्राणवायूच नाही तर श्रद्धावायूही घरात फैलावतो, अशी भाविकांची भावना आहे. आजच्या युगात सुद्धा लाखो लोक तुळशीचे रोप श्रद्धेने जगवत आहेत, तिची पूजा करत आहेत. हे केवळ एका पौध्याचे पालन नाही तर ती आहे धर्मपरंपरेची जपणूक. तुळशीमुळेच घर मंदिरवत होते आणि अंगण पवित्रतेचे प्रतीक बनते. तुळशीमाय सर्वांना सुखशांती व आरोग्य देवो अशी प्रार्थना करूनच आपण या तुळशी मोहिमेचा शुभसमर्पण करतो. संक्षेपाने म्हणायचे तर
तुळस जगाची तारणारी अशी श्रद्धा ठेवून सनातन धर्मीयांनी तुळशीला देवत्व दिले आहे. धर्म, शास्त्र, पुराण, ज्योतिष आणि लोकश्रद्धा यांच्या मिलाफातून तुळशीचे महत्त्व अखंडपणे वाढत गेले आहे. आजही ती विष्णुवंदिनी, लक्ष्मी स्वरूपा आणि घराघरातील वात्सल्यमूर्ती म्हणून पूजली जाते. तिच्या एक पानाने परमात्मा प्रसन्न होत असेल तर आपण नित्य तिची सेवा का करू नये? अशा विचाराने प्रत्येक भक्त तुळशीचे रोप जगवत राहतो. भगवंताच्या कृपाप्राप्तीसाठी आणि संसाराच्या सुखसमृद्धीसाठी तुळशीचे पूजन हेच एक सहज साधन असल्याने तुळशीविन सूर्य नाही आणि तुळशीविन घरही नाही, अशी स्थिती हिंदू संस्कृतीने निर्माण केली आहे. अशा या सर्व मूल्यांनी समृद्ध तुळशीमातेच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. तिचे महत्त्व जाणून तिची मनोभावे उपासना करूया आणि तिच्या आशीर्वादाने आपले जीवन पावन करूया.